तर फायनली आम्ही आतमध्ये बसलोय आणि खूप वर्षानंतर एकदम तर इकडे मच्छीचा रस्सा केलाय। मॉर्निंग, जय महाराष्ट्र। तर आम्ही निघालोय गावाला जायला आणि सकाळचे 4:30 झालेत आहोत चुनाभट्टी स्टेशनला। इथून जाणार आहे पनवेलला आणि कृषिका पण माझी उठली आज लवकर। मामाच्या गावाला जाणार तू? हो, खुश आहेस तू? अरे बापरे, अरे बापरे। आणि किरण गेलाय मालवणला, सो परत एक आठवड्याने मालवणला जाणार आहे तो व्हिडिओसाठी आणि सुवंदन दादांसोबत असंच फिरायला गेला। सो आणि आम्ही चाललोय कोकणात माझ्या मामाच्या गावी आणि कृषिका चालली तिच्या मामाच्या गावी। कशा बाबू? सो इकडे आमचं सामान वगैरे, इकडे पप्पा बसलेत, इकडे मम्मी आहे। चला आता आपला पुढचा प्रवास कसा होतोय। तर आपली पनवेलची ट्रेन आली आहे वाटतं। 5 नाही वाजत पण अजून 4:45 झाले। बघून काय पुढे कशाला आता जात आहे। तर आत्ताच ट्रेनमध्ये बसलो आणि ट्रेनसुद्धा सुटली। 10 मिनटं लेट आली पण आली लवकर नशी। तर मग अशीच पनवेलला उतरलो आणि आपली गाडी पण आलीच आहे D1 बघा इथे लागलंय आणि आम्ही सगळीकडे शोधत बसलेलो। गाडी आली आहे। चला, तिला काय झालं काय माहिती रडायला। तर फायनली आम्ही आतमध्ये बसलोय आणि खूप वर्षानंतर एकदम विंडो सीट भेटली आहे आणि यावेळेला रिझर्वेशन केलं होतं, नाही तर आम्ही असं गर्दीतनं जातो। बघा कृषिकाची सुरुवात झाली खाऊची। नाही तर आपला प्रवास सुरू झालाय आणि हा समोरचा जो रस्ता दिसतोय तो आपला मुंबई गोवा हायवे। म्हणजे मी आणि किरण बहुतेक वेळ गाडीवरून याच रस्त्याने गेलो आणि आताचा जो वातावरण आहे एवढा भारी झालाय ना। आम्ही दोघं पण कोकणात आहोत पण सोबत नाही आहोत। 1 आठवड्याने आम्ही दोघं सोबत असणार आहोत। म्हणजे तो दुसरीकडे फिरायला गेलाय आणि मी दुसरीकडे फिरायला आले। मी चालले मामाकडे आणि तो मित्रांसोबत गेलाय म्हणून वातावरण एक नंबर आहे। आणि इकडे चिक्कीवाले आले। आता गोरेगाव क्रॉस केलंय बघा। मम्मी झोपली, कृषिका पण झोपली। समोरच कृषिकाला छोटा पार्टनर भेटलाय खेळायला, सेम एजर का। सोनू आता उठले। सोनू आले कुठे चालला सोना? पांडे कुठे चाललंय का? अगं मस्करी केलं ना माझी मानगावला त्याला पेट्यावरून। म्हटलं नको येऊन कोणाला पाठवू नको। हाय तो संगमेश्वरला जाईल क्वार्टर। हा पाहिजे का बाबू तुला? बाबू दादा बघतो दादा। आम्हाला दादा लोक आवडतात। आमच्या गल्लीत आहेत ना 2-3 जण नंतर खेळणार दादा। बाय, झोपा तुम्ही आता। बाय बाय। चलो तर आता संगमेश्वर स्टेशन आलंय आणि आम्ही आता उतरतोय। चला बाबू, प्रवास एकदम भारी झाला, एकदम पटकन आलो ना बाबू। हा कुठला? मालवणला? पप्पा मालवणलाच आहे तिचा। मालवणला कुठे चाललात? हा पुळा। हा चल बाय करतो। बाय, परत भेटू। तर आता पोचलोय संगमेश्वरला आणि पावसाचं वातावरण आहे फुल बघा। पांड्या आलाय आपल्याला बाहेर घ्यायला। नशीब नाही तर रिक्षाची महामारी असते तुझा। इथेच येतं बसायला? इथून किती लांब आहे तुमचं? इथून 10-12 किलोमीटर। हा मला वाटलं आरवलीत येता। आरवलीत न जाता असं वाटलं। आरवली नाही, राजवाडी कुंड आहे ना तिथून। हा राजवाडी कुंड आहे तिथून जातो। तर पांड्याची गाडी अडकलून आता डायरेक्ट रिक्षाने जातो। इथं सामान पण आहे आमच्याकडे म्हणून।
आता चालू घरी. आत्ताच आलो आणि डायरेक्ट जेवायला बसलो. इकडे आजी बसले, इकडे सण पडायला. आणि आपलं कोलिम केलं भात. हो तर आत्ताच मगाशी आलो आणि नशीब पाऊस नव्हता, पण आता पाऊस बघा कसा लागतोय. आपल्या कोकणातला पाऊस बघा. आणि इकडं लाकडं भरलीत आमची बघा. हा कसला तरी सरडा आहे, कुठल्या प्रकारचा आहे काय माहिती. आणि इकडे काजूची झाडं आहेत मामाकडची. ही तुळस आहे आमची. बाबा सोनू काय घसरणार. तर संध्याकाळ झाली आणि जेवणाची तयारी. आज बुधवार आहे, तर मच्छीचा वार. तर इथे कापटे म्हणतात आणि बांगडे आहेत. कापटे म्हणजे छान पापले. होय हो. तर इकडे मच्छीचा रस्सा केलाय हवा. आजी तर इकडे मच्छी फ्राय करते. इकडे बांगडे भेटलेत आणि छान. हा इकडे हवरा माणूस आहे मच्छीला. छोटासा किशू हा ना. म्हणजे होत आहे ना मी आता. अय्या बाबू मँगो खातोय. सोनू पुसून खाणार. ओके. माकड मँगो खातो. तर सकाळी मस्तपैकी आपण पनवेल टू म्हणजे मुंबई टू संगमेश्वर प्रवास केला. खूप मज्जा आली. आणि इकडे आल्यावर बघतो तर भरपूर पाऊस आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटू उद्याच्या व्हिडिओ.